मी सांगितलं मी नगरचा आहे, तू इथं आला का हा प्रश्न विचारला. मग महाराष्ट्रात एक शेतकऱ्यांनी, युवा शेतकऱ्यांनी फिरण्याची बंदी आहे का हा प्रश्न माझा या ठिकाणी उपस्थित करतो. आज या ठिकाणी आम्ही काय हत्यारे घेऊन आलेलो नव्हून, फक्त कांद्याच्या माळा घालून आमच्या भावना मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. पण आमचा आवाज चेंडू टाकण्याचा तुमचा प्रयत्न असेल तर हा आवाज आता महाराष्ट्र ऐकतोय. काय आहेत आमच्या भावना? का आमच्या कांद्याला जर 18 ते 20 रुपये खर्च येत असेल तर त्याला 25 रुपये तरी किमान त्याच्या खिशात पैसे द्या, इतकी शुल्लक मागणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलो असता. तो आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न का होतोय याचा अर्थ असा आहे की फक्त या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला, सर्वसामान्याला जिथं कोणालाही भेटण्याची, बोलण्याची मुभा नाही. सर्वांना आपला जवळचा आता रोहित दादा वाटायला लागला. कारण कोणी यांचं ऐकायला तयार नाही. खालच्या लेवलचे आमदार, खासदार जरी आपलं ऐकत असतील तरी त्यांचं वरच्या लेवलचे लोक ऐकायला तयार नाहीत. याचं हे प्रत्यय या ठिकाणी आले. आज महाराष्ट्रामध्ये युवा शेतकऱ्याला विचारलं जातं तू नगर जिल्ह्यातून पुणे जिल्ह्यात का आलाय. मग या ठिकाणी शिंदे साहेबांना विचारावं लागेल का तुम्ही साताऱ्याहून इथं का आले साहेब. रोहित दादांना विचारावं लागेल का तुम्ही तिकडून इकडे का आलेत. हा सगळ्यांना प्रश्न विचारा, मला हात जोडून विनंती आहे. आणि हा प्रश्न आम्हाला विचारण्यात